नमस्कार, मैं आजाद भारद्वाज भारतीय मीडिया फाउंडेशन के बीएम आज तक न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलो आज की देश भर की ताजा खबरों पर डाले एक नजर। तो आज के लिए लाए एक अहम खबर। तो आप देखते रहिए बीएम आज तक न्यूज चैनल और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें। महाराष्ट्राचे राज्यपाल यांना भारतीय मीडिया फाउंडेशन नॅशनल कमिटीच्या वतीने RTI सेलच्या वतीने निवेदन। RTI सेल व पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी हे तर निवेदन बंधूंनो, आपण बघू शकता सध्या आम्ही भारतीय मीडिया फाउंडेशन नॅशनलच्या माध्यमातून राजभवन या ठिकाणी राज्यपालांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। आणि आपण बघू शकता आमच्यासोबत राजेंद्र वाघ सर आहेत। त्यांच्या हातामध्ये हे पत्रक आहे। पत्रकाची ओसी आम्ही घेतलेली आहे। या पत्रकासंदर्भामध्ये आणि ज्या काही गोष्टी आम्ही सध्या भारतीय मीडिया फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यपालांना किंवा मुख्यमंत्र्यांना जे काही गोष्टी आम्ही पटवण्यासाठी आलेलो आहोत त्या संदर्भामध्ये राजेंद्र वाघ सर तुम्हाला थोडीशी माहिती सांगतील। आपण बघू शकताय भारतीय मीडिया फाउंडेशन नॅशनल आज तक न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी राजभवन या ठिकाणी उपस्थित आहोत। आणि महाराष्ट्र राज्याचे प्रभारी तसेच चेअरमॅन राजेंद्र वाघ साहेब आपल्या सोबत आहेत। आणि भरपूर दिवसापासून भरपूर वर्षापासून ते पत्रकारांच्या समस्या संदर्भामध्ये वेळोवेळी शासनाला पत्राद्वारे ज्या गोष्टीचं अवलोकन करायचं आहे त्या करतायत। आज सुद्धा ते आपल्या या ठिकाणी आलेत। साहेब, तुम्ही काय सांगाल आजच्या संदर्भामध्ये? आज आम्ही मुंबई येथे राज्यपाल भवन येथे आलेलो आहोत। जे भारतीय मीडिया फाउंडेशन नॅशनल कमिटी दिल्ली यांच्या संयुक्तमाने RTI जे सेल आहे त्यांच्या दिशानिर्देशानुसार जे RTI कार्यकर्ते आहेत, पत्रकार आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत यांच्यासाठी जी नियमावली लागू केलेली आहे त्या नियमानुसार हे निवेदन तयार केलं गेलं असून आणि ते निवेदन आज आम्ही इथेच नव्हे तर संपूर्ण भारतभर हे निवेदन आमच्या भारतीय मीडिया फाउंडेशन नॅशनलचे जेवढे पदाधिकारी आहेत भारतभर ते आपापल्या जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी आणि राज्य लेवलचे जे असतील ते आपल्या आपल्या राज्यपालला मुख्यमंत्र्यांना सादर करत आहेत। त्या अनुषंगाने मी पण महाराष्ट्र राज्याचा मुख्य प्रशासक व दिल्ली कमिटीचा संयुक्त राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने आम्ही सुद्धा राज्यपाल महाराष्ट्राचे यांना हे निवेदन सादर केलेलं आहे। तर या निवेदनामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की 2005 मध्ये RTI जो माहिती अधिकार कायदा लागू केला होता, बिल पास केलं होतं, त्यानुसार प्रत्येक विभागामध्ये चाललेलं कामकाज किंवा विकास कामं त्या विभागामार्फत होत असतात, ते योग्य होतात का, त्याच्यावरचा निधी हा योग्य खर्च होतो का, या सगळ्या गोष्टी चाचपून पाहण्यासाठी 2005 मध्ये माहितीचा अधिकार हा कायदा लागू करण्यात आला। परंतु लागू केल्यानंतर 2-5 वर्ष या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली देशामध्ये, राज्यामध्ये। परंतु सद्यस्थिती अशी आहे की माहिती अधिकार जर सादर केला तर तो विभाग, त्या विभागाचा अधिकारी हा नको ते उत्तर देणं किंवा त्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला धमकी देणं की असं होईल तसं होईल आणि ब क पर्यंत सुद्धा माहिती मिळत नाही। आणि ज्या वेळेस खंडपीठात माहिती मागायला गेल्यानंतर आयुक्त सुद्धा गंभीरतानं घेता उडवाउडीची उत्तरं देतात की तुमचं तुम्ही बघा, माहिती अधिकाराचं तुम्ही कशाला दिला, याचं काय होईल आणि पुढं काय करायचं, या सगळ्या गोष्टी सुद्धा आयुक्त सुद्धा गंभीरतेने घेत नाही। म्हणून RTI हा जो आहे त्याच्यामध्ये धारा 2005 अधिनियमनुसार 4 याची अनिवार्य पालना झाली पाहिजे आणि धारा 26 जे सक्तीचं अनुपालन हे अधिकारी, प्रशिक्षण अधिकारी यांनी केलं पाहिजे अशी मागणी आम्ही प्रथमतः केलेली आहे। RTI जो आहे त्या RTI कार्यकर्त्याला सुद्धा प्रोटेक्शन मिळालं पाहिजे।
त्याच्या मागण्या ह्या पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत, याच्यामध्ये तो पण आम्ही मुद्दा घेतलेला आहे. आणि दुसरे मुद्दे म्हणजे सोशल वर्कर असतील, पत्रकार असतील, यांची सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये दैनंदिन अवस्था आहे. आज सर्व देशातील सर्व राजकीय पुढारी, केंद्रातले नेते सुद्धा म्हणतात की पत्रकार हा चौथा स्तंभ आहे. आणि त्या चौथ्या स्तंभाला जर न्याय मिळत नसेल, त्याच्यावर जर अन्याय होत असेल, तर मग तुम्ही चौथा स्तंभ का म्हणून म्हणतात? आणि खरं तर हा देश पत्रकारांच्या जीवावर चाललेला आहे. नेत्यांना सुद्धा, सरकारला सुद्धा आम्हीच आरसा दाखवतो की समाजात तुमचे विकास कामं कशी चाललेली आहेत, जनतेला काय गरज आहे, हे आम्ही आमच्या चॅनलद्वारे, आमच्या पत्रकारितेद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि तुम्ही जे विकास योजनांच्या घोषणा करतात जनतेसाठी, त्या घोषणांची अंमलबजावणी किंवा तुम्ही केलेल्या घोषणा सुद्धा आम्ही मीडियाद्वारे, आमच्या पत्रकारांच्या लेखणीद्वारे आम्ही जनतेपर्यंत पोहोचवतो. मग आम्ही जर महत्वाचा दुवा असतो, तर मग ह्या दुव्याला जर तुम्ही असं पायंदळी किंवा त्याला कुठलंही गांभीर्यता घेत नसाल, तर हा चौथा स्तंभ कसा म्हणायचा? आणि आम्ही कसं स्वतःला संरक्षित समजायचं? या सगळ्या गोष्टी आम्ही बऱ्याचदा राज्यपालांपुढे ठेवलेल्या आहेत. सगळ्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे पत्रकारांना संरक्षण कायदा जो आहे तो का लागू होत नाही, त्याची अंमलबजावणी का होत नाही, हे सगळं आम्ही सांगून सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. म्हणून आज हे आम्ही देशाच्या प्रथम नागरिक महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पुढे हे निवेदन सादर केलेलं आहे. या निवेदनानुसार आम्हाला जर योग्य न्याय मिळत नसेल, तर लवकरच राष्ट्रीय कमिटी आम्ही बसून दिशा निर्देश ठरवून आणि आंदोलित पण होऊ. हा पण इशारा मी इथे सन्माननीय राज्यपाल असतील, देशाच्या प्रथम नागरिक महामहिम राष्ट्रपती असतील, यांना आम्ही इथून देत आहोत. आमच्या मागण्या ह्या पूर्ण झाल्या पाहिजेत. कारण की देश हा सद्यस्थितीमध्ये आपण पाहत आहात, एकही काम, एकही रुपया हा जनतेपर्यंत पोहोचत नाही, कामं व्यवस्थित होत नाही. स्वातंत्र्य काळापासून 5 मूलभूत गरजांसाठी आजही नागरिक लढतो आहे. रस्ते, पाणी, आरोग्य आणि रेशन आणि मूलभूत गरजा, या 5 गोष्टींसाठी आजही तो सर्वसाधारण नागरिक जर रडत असेल, तर मग तुम्ही सत्तेवर बसून, खुर्च्यांवर बसून उपयोग काय आम्हाला त्याचा? असा प्रश्न हा देशाला पडलेला आहे, महाराष्ट्राला पडलेला आहे, आणि तो आम्हाला सुद्धा पडलेला आहे. कारण की आम्ही सुद्धा या देशाचे नागरिक आहोत. नंतर बाकीचा विषय येतो. त्याच्यामुळे आमच्या मागण्या या रास्तशीर असून सन्माननीय राष्ट्रपती महोदय, राज्यपाल महोदयांनी गंभीरतेने घेऊन याची अंमलबजावणी करावी, असं मी इथे निश्चित करतो. आणि माझ्यासोबत मुंबईचे आमचे परिवहन फोरम कमिटीचे प्रदेशाध्यक्ष चेअरमन किशोरजी लोंढे, तसंच आमचे दत्तात्रय दिवाने, त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याचे अकोले तालुक्याचे युथ कमिटीचे तालुका अध्यक्ष रोहिदास लहामगे, ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. आणि आमचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष BAK बिंदुसारजी यांच्या निर्देशानुसार हे काम चाललेलं आहे. हा वटवृक्ष देशभर आपलं आकार घेत आहे आणि सर्वसामान्य गोरगरीब जनता, RTI कार्यकर्ते, पत्रकार यांना न्याय देण्याचं काम आमचे संस्थापक अध्यक्ष बिंदुसारजी यांनी हातात घेतलेलं आहे. ते पूर्णत्वाकडे आम्ही नेऊ, असं मी इथे त्यांना विश्वासित करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय भारती मीडिया फाउंडेशन. अगदी बरोबर आहे. आपण बघितलं असेल की आत्ताच राजेंद्र वाघ सरांनी माहिती दिलेली आहे. जो RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, हा जो लागू केला होता 2005 ला, माहितीचा अधिकार संदर्भामध्ये जर कोणी माहितीचा अधिकार मागवला, तर त्या माहितीचा अधिकार मागवणाऱ्या कार्यकर्त्याची सुद्धा माहिती पूर्ण गोपनीयता न ठेवता ती पब्लिश केली जाते, त्याला धमकवलं जातं. या सगळ्या गोष्टी असतील, कलम 4 असेल, कलम 26 असेल, ज्या माहिती अधिकाऱ्याला जे नियम दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे तो बिलकुल काम करत नाहीये. त्याची तक्रार दिल्यानंतर सुद्धा त्यावर तोडगा निघत नाही. प्रथम अपीलमध्ये गेल्यानंतर सुद्धा व्यवस्थितरित्या काम होत नाही. आणि द्वितीय अपीलला जर व्यक्ती गेला, तर त्या तुम्हाला माहिती आहे की त्या गोष्टीला वर्षानुवर्ष निघून जातात, परंतु त्या काय गोष्टी होत नाही. पारदर्शकता ही सर्व ठिकाणी ठेवली पाहिजे. म्हणून हा RTIचा कायदा जर आपण इथे सरकारच्या माध्यमातून मान्य करण्यात आला होता आणि तो जर अंमलबजावणी जर होत नसेल, तर त्या RTIच्या ऍक्टचा कोणत्या प्रकारे उपयोग होत नाही. त्या संदर्भामध्ये भारतीय मीडिया फाउंडेशन एक चांगल्या पद्धतीने लढा उभारत आहे.
त्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत आणि GR आल्यानंतर सुद्धा जर त्या GR चा उपयोग किंवा GR ची जर अंमलबजावणी होत नसेल तर कुठेतरी भारतीय मीडिया फाउंडेशनच्या